900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपात जुंपण्याची शक्यता आहे। सिडकोच्या जालना खरपुडी प्रकल्पाची चौकशी करा, मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेश। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी दिली होती प्रकल्पाला मंजुरी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ठाकरे गटाच्या माजी आमदार संतोष सांबरे यांनी चौकशीची मागणी केली होती। सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना चौकशीचे आदेश देण्यात आले। विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। विनायक, काय आहे प्रकरण? ऋषाली, आपण जर पाहिलं तर जालनामधला हा प्रकल्प आहे, खरपुडी प्रकल्प। याची चौकशीचे आदेश जे आहे ते मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आलेले आहेत आणि सिडकोचं संचालक मंडळ जे आहे त्यांना ही संपूर्ण चौकशी जी आहे ते करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर हा प्रकल्प आहे, या प्रकल्पावरती ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे जे आहेत यांनी आक्षेप घेतलेला आहे। तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं की यामध्ये मोठ्या प्रमाणात भूमाफिया जे आहेत यांचा गैरव्यवहार जो आहे तो झालेला पाहायला मिळतो आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून सिडकोला हे पत्र जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे आणि ही संपूर्ण चौकशी जी आहे ते करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे पुन्हा एकदा सेना भाजप जे आहे ते सामने सामने येण्याची शक्यता आहे। कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा या प्रकल्पाला जे आहे ते मान्यता देण्यात आलेली होती आणि त्यानंतर ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी आक्षेप घेतला आणि आताचे सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांनी पत्र दिलं आणि त्यानंतर ही चौकशी करण्याचे आदेश जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आपल्याला पाहायला मिळतात। धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। मुख्यमंत्री सचिवालयाकडून हे चौकशीचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। शिंदेनी मंजुरी दिलेल्या प्रकल्पांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री सचिवालयाकडून तसे आदेश जे आहेत ते जारी करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ठाकरे गटाच्या माजी आमदार संतोष सांबरे यांनी चौकशीची मागणी केली होती।